हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ जो आहे तो पेपर क्रमांक 1. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. सेट पेपर जून 2026 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तरी तुम्ही आतापासून जर तयारी करत असाल तर 100% रिझल्ट तुमच्या हातामध्ये राहू शकतो. होय, मी खरं सांगतोय. मित्रांनो, पेपर 1 जो आहे, बरेच असे विद्यार्थी तुम्हाला दिसतील, की पेपर 1 ची तयारी खूप कमी प्रमाणात करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे, पेपर 1च तुमचा रिझल्ट आणू शकतो. पेपर 2 मध्ये तुम्ही किती जरी अभ्यास केला, किती जरी तयारी केली असेल, परंतु त्याला पेपर 1 ची साथ खूप महत्त्वाची असते. यामध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये घटक क्रमांक 1 अध्ययन क्षमता हे लक्षात ठेवा. ही अध्ययन क्षमता जी आहे याविषयी मी सविस्तर आणि महत्वाचे जे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत, अशा प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहात. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हां, आणि पेपर 1 साठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. त्याची फीस आहे ₹2000. जर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 घेत असाल, 1 आणि 2 घेत असाल, तर दोन्हीची मिळून फीस आहे फक्त ₹3000. 2 पेपरमध्ये तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वेगवेगळे विषय तुम्हाला भेटतील. फक्त पेपर 2 लावायचा असेल, हिंदीसाठी जर तुम्ही लावत असाल, तर पेपर 2 मध्ये तुम्हाला सगळ्या पीडीएफच्या नोट्स दिल्या जातील. विशेषतः दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल आणि दर रविवारी एक संवादात्मक दृष्टिकोनातून एक क्लास झूमच्या द्वारे घेतला जाईल आणि जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते त्याची पण तुम्हाला लिंक दिली जाईल. मिनिमम 5000च्या जवळपास प्रश्न आणि उत्तर जे सेटच्या दृष्टिकोनातून आहेत तसे ते तुम्हाला दिले जातील. मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. सध्या 5012 ची खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाहिरात येत आहे. तुम्हाला माहिती आहे, मी जाहिरात माझ्या YouTube चॅनलवर कंटिन्यू टाकत असतो. त्यासाठी तुम्ही परिपूर्ण तयारी करून जर इंटरव्ह्यूला गेलात तर तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकतं आणि जे सेटची तयारी करत आहेत त्यांना ही सर्वात मोठी संधी आहे. त्यामुळे त्यामुळे सेटसाठी तुम्ही जरूर या नंबरला कॉल करणार आणि माहिती विचारणार. पाहूया अध्ययन क्षमता. यातले काही महत्त्वाचे प्रश्न. अध्यापनाच्या संकल्पनेनुसार खालीलपैकी कोणता घटक शिक्षकाकडून शिकवणाऱ्या सकारात्मक बदलासाठी केलेल्या प्रक्रियेचा भाग नाही? यामध्ये उत्तर आहे बघा, प्रश्न समजून घ्या. ज्ञान, मूल्य, शारीरिक संरचना आणि कौशल्य. उत्तर आहे याचं शारीरिक संरचना. कसं? स्पष्टीकरण आहे. अध्यापन, टीचिंग ही एक अशी प्रक्रिया आहे जिचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक आणि अपेक्षित बदल घडवून आणणे हा असतो. शैक्षणिक मानसशास्त्रानुसार उदाहरणार्थ ब्लूमची टेक्नॉलॉजी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या 3 प्रमुख क्षेत्रात विकास साधला जातो. ज्ञानात्मक क्षेत्र, ज्ञान, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ करणे, नवीन माहिती आणि संकल्पना समजून घेणे. पर्याय अ, भावनिक क्षेत्र, मूल्य आणि दृष्टिकोन, विद्यार्थ्यांमध्ये योग्य ती नैतिक मूल्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि संवेदनशीलता रुजवणे. पर्याय ब, क्रियात्मक क्षेत्र, कौशल्य, विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यावहारिक, तांत्रिक किंवा कलात्मक कौशल्य विकसित करणे. पर्याय ड. शारीरिक संरचना हा पर्याय चुकीचा आहे. विद्यार्थ्यासाठी शारीरिक संरचना, उंची, हाडांची ठेव, आनुवंशिक वैशिष्ट्ये हे नैसर्गिक वाढ, आहार आणि आनुवंशिक अवलंबून असते. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानात, निर्णयात, कौशल्यात बदल करू शकतो, परंतु मूळ शारीरिक संरचनेत थेट कोणताही बदल करू शकत नाही. म्हणून हा घटक अध्यापनाच्या प्रक्रियेत भाग नाही. प्रश्न काय म्हणला होता? भाग आहे की नाही? भाग नाही हा असा विचारला होता. लक्षात ठेवा, प्रश्नाला समजून घ्या. प्रश्न क्रमांक 2. अध्यापनाची ही उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजित प्रक्रिया आहे. या विधानाचे सर्वात महत्वाचे निहितार्थ कोणते? उत्तर आहे ड. शिकवण्याच्या प्रक्रियेचे नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन ही पुनर्निश्चित ध्येय शैक्षणिक ध्येयावर आधारित असते. हे लक्षात ठेवा. अध्यापन ही उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजित प्रक्रिया आहे. या विधानाचे सर्वात महत्वाचे निहितार्थ कोणते आहे? स्पष्टीकरण आहे. कोणत्याही प्रभावी अध्यापनाचे कधीही दिशाहीन नसते.
उद्दिष्टपूर्तीच नियोजन प्रक्रिया असते. हे लक्षात ठेवा. या वाक्याचा अर्थ असा आहे, की वर्गात जाण्यापूर्वी शिक्षकाने काही विशिष्ट ध्येय निश्चित केलेले असतात. पर्याय ड का योग्य आहे. कारण अध्यापनाच्या प्रक्रियेतील 3 मुख्य टप्पे असतात आणि ते सर्व पूर्ण निश्चित उद्दिष्टाभोवती फिरतात. नियोजन, काय शिकवायचे आणि कोणती उद्दिष्ट साध्य करायचे आहेत हे ठरवले जाते. अंमलबजावणी, ठरवलेल्या उद्दिष्टानुसार वर्गात योग्य अध्ययन पद्धतीचा वापर करून शिकवणे. मूल्यमापन, आपण ठरवलेले उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहेत का नाही हे तपासण्यासाठी परीक्षा किंवा चाचणी घेणे. पर्याय ड पूर्णतः शैक्षणिक चक्रात अचूक वर्णन करते. प्रश्न क्रमांक 3, विधान ए आणि कारण आर चा विचार करा. विधान ए आणि कारण आर चा दोन्हीचा पण विचार करायचा आहे. प्रभावी अध्यापन प्रक्रियेसाठी शिक्षक व विद्यार्थी याच्यातील परस्पर संवाद नाही. कारण अध्यापन म्हणजे केवळ माहितीचे एकतर्फी हस्तांतरण होय. याच्यातला खरा पर्याय जो आहे ड, ए आणि आर दोन्ही सत्य आहेत. कसे? स्पष्टीकरण, असे प्रश्न उमेदवारासाठी वैचारिक आणि तात्विक स्पष्टता तपासण्यासाठी विचारले जाऊ शकतात. विधान ए असत्य का आहे? आधुनिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी हा केंद्रस्थानी मानला जातो. प्रभावी अध्यापन हे कधीही मोनोलॉंग एकानेच बोलणे असू शकत नाही. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, त्यांच्या शंकाचे निवारण, चर्चा आणि अभिप्राय, फीडबॅक म्हणजेच परस्पर संवाद हा चांगला अध्यापनाचा मार्ग आहे, या आत्मा आहे. संवादाशिवाय प्रभावी शिक्षण अशक्य आहे. कारण हे असत्य का आहे? जुन्या किंवा हुकुमशाही अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षणाला माहितीचे एकतर्फे हस्तांतरण मानले जात असे. परंतु आधुनिक शिक्षण शास्त्रानुसार आणि ज्ञान रचनावादानुसार अध्यापन ही एक द्विमार्गी, एक परस्पर संवादी प्रक्रिया आहे. जिथे शिक्षक हा केवळ माहिती देऊन नसून सुविधा दाता मानला जातो असतो. प्रश्न 4, गणित शिकताना फक्त सूत्र सांगणे नव्हे तर त्यांच्या समस्या सोडविण्याची विचारशैली विकसित करणे हे अध्यापनाचे कोणते वैशिष्ट्य दर्शवते? पर्याय क बरोबर आहे. ब शिकण्यास अनुकूल वातावरण, उद्दिष्टपूर्ती नियोजन करणे, केवळ माहिती देणे नव्हे तर प्रेरणा देणे. केवळ माहिती देणे नव्हे तर प्रेरणा देणे. क ऑप्शन बरोबर आहे. का बरोबर आहे? हा प्रश्न अध्यापनाच्या सखोल उद्देशावर प्रकाश डालतो. पर्याय क योग्य आहे का? जर शिक्षकाने फळ्यावर फक्त सूत्र लिहून दिले आणि गणित सोडवून दाखवले तर ते केवळ माहितीचे संक्रमण झाले. यामुळे विद्यार्थ्याला तात्पुरते गणित सोडवता येईल, पण नवीन समस्या आल्यास तो अडकेल. या उलट विद्यार्थ्याला स्वतःहून विचार करायला लावणारे तर्कशुद्ध पद्धत शिकवणे आणि त्याची समस्यांवर निराकरण कौशल्य निर्माण करणे या विकसित करणे हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला प्रेरणा देते. खरा शिक्षक विद्यार्थ्याला केवळ उत्तर देत नाही तर उत्तरे शोधण्याची दृष्टी निर्माण करून देत असतो. शिक्षणात अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने खालीपैकी कोणती कृती शिक्षकाने टाळायला हवी? ऑप्शन क्रमांक ब, उत्तर चुकल्यास विद्यार्थ्यांची सार्वजनिकरित्या खिल्ली उडवणे किंवा त्यांना कठोर शिक्षा देणे हे टाळायला हवे. स्पष्टीकरण, हा प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र आणि वर्ग व्यवस्थापन यावर आधारित आहे. भविष्यातील महाराष्ट्रातील एखाद्या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर किंवा स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वर्गात एक सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही शिक्षकांची सर्वात मोठी जबाबदारी असते. पर्याय ब, कृती का टाळायला हवी? आत्मविश्वासाने खच्चीकरण, विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर चुकलेले आणि संपूर्ण वर्गासमोर किंवा अगदी ऑनलाईन क्लासेस मध्ये खिल्ली उडवली गेली तर त्यांच्या मनात मोठी भीती आणि न्यूनगंड निर्माण होईल. शिकवण्याचा अडथळा, या भीतीपोटी विद्यार्थी भविष्यात काही शंका विचारण्यास किंवा चर्चेत भाग घेण्यास धजावत नाही. आधुनिक शिक्षणशास्त्रानुसार चुका या शिक्षकांच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक और अत्यंत महत्वाचा भाग आहेत. हे शिक्षकाने नेहमी लक्षात ठेवावे. इतर पर्याय अनुकूल वातावरण कसे निर्माण करतात जे शिक्षकांनी करायला हवे. पर्याय अ, प्रयत्नाने कौतुक, केवळ बरोबर उत्तराने नव्हे तर विद्यार्थ्यांनी दिलेले प्रश्नांचे कौतुक केल्याने त्यांची आंतरिक प्रेरणा जाग होते वा वाढते. पर्याय क, प्रश्नाचा प्रोत्साहन, प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिल्यास वर्गात एकतर्फी भाषणाऐवजी परस्पर संवाद वाढतो आणि विद्यार्थ्यांची विषयाबद्दलची जिज्ञासा जिवंत असते. पर्याय ड, विविध गरजांचा आदर,
प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकवण्याची गती आणि पार्श्वभूमी वेगळी असते. सर्वसमावेश शिक्षणात या विविधतेचा आदर करणे आवश्यक आहे. मित्रांनो, फक्त मी 5 प्रश्न तुमच्यासमोर मांडलेले आहेत. तुम्हाला समजलं असेल, की उत्तर दिल्यानंतर सुद्धा त्याचं एवढं अधिक स्पष्टीकरण तुम्हाला कुठंच मिळणार नाही. तर विचार न करता तुरंत निर्णय घ्या. वेळ कुणासाठी थांबत नसते आणि काही डाउट असतील तर या नंबरला कॉल करा. मित्रांनो, ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांना पण पाठवा, जे गरजू, होतकरू आणि परिश्रमी आहेत. खूप खूप आभार.